सुक्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। हे रात्रभर मी भिजत ठेवले होते, आता ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कांदा कापून घेतलेला आहे, 2 हिरवी मिरचीचे असे काप केलेले आहेत, टोमॅटो, कढीपत्ता, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, छोले मसाला आणि मटण मसाला आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, लगेच जिरे पण टाकून घ्यायचे, हिरव्या मिरचीचे काप आणि कांदा टाकून घ्यायचा लगेच याच्यामध्ये। कांदा छान असा कलर बदलूपर्यंत परतून घ्यायचा, 2-4 मिनटापर्यंत। कांदा असा कच्चा नाही राहिला पाहिजे, छान परतला की भाजी पण छान लागते, चवीला भाजी वेगळीच लागते, म्हणून कांदा छान परतून घ्यायचा। कांद्याचा कलर बदललेला आहे म्हणजे कांदा छान परतलेला आहे। हळद आहे ना थोडीशीच टाकायची, जास्त पण नाही टाकायची। कढीपत्ता पण टाकून घ्यायचा लगेच, टोमॅटो पण टाकून घ्यायचं आणि टोमॅटो पण 1-2 मिनटासाठी असं छान परतून घ्यायचं। छोले मसाला 1 चमचा आणि मटण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। लाल तिखट 1 चमचा टाकला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं। परत असं 2 मिनटासाठी परतून द्यायचं। हे स्वच्छ धुवून घेतलेले तर हे पण याच्यामध्ये टाकून द्यायचे। 1 मिनटासाठी असं हलवत राहायचं। हे गावरान हरभरे येतं, ही खूप चवीला छान लागते त्याची भाजी। याच्यामध्ये मीठ पण लगेच टाकून घ्यायचं, ते पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त। लगेच कोथिंबीर पण टाकून घ्यायची। पाणी थोडंसंच टाकायचं, कारण आपल्याला ही भाजी सुकी बनवायची। तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, मी शेंगदाण्याचा वापर केलेला नाही। याला झाकण लावून घ्यायचं, बंद करून घेऊया। कुकर थंड झालेला आहे। हरभऱ्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। हरभऱ्याची सुकी भाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।